आणि कर्नाटक शासनाच्या कृष्णाकाठ योजनेअंतर्गत अलमट्टी धरणाची उंची 5 फुटांनी वाढवण्यासाठी गतीने पावलं पडू लागली आहेत। या प्रकल्पामुळे उत्तर कर्नाटकाचा भाग सुजलाम सुफलाम होणार असला तरी पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात मात्र पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जाते। याबाबत बुधवारी विधिमंडळात आमदारांनी आवाज उठवला, तर दुसरीकडे पूर अभ्यासकांनीही याबाबत महाराष्ट्राने सजग राहण्याची गरज व्यक्त केली आहे। अलमट्टी धरणाची उंची आणखी 5 मीटरने वाढवण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातलाय, मात्र त्याकडे महाराष्ट्र राज्य सरकारने दुर्लक्ष केलंय असा आरोप कृष्णा महापूर नियंत्रण समितीकडून केला जातोय। 2021 साली प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आला आणि प्रचंड हानी शेतीबरोबर घरांची आणि गावाच्या गावं वाहून जातात। मला वाटतं की या संदर्भात आम्ही सातत्याने आक्षेप नोंदवलेला आहे। कर्नाटक सरकार त्या ठिकाणी विसर्ग ठेवण्यामध्ये विसर्ग चांगल्या पद्धतीने ठेवण्यात असमर्थता दाखवते। अशा वेळी आज जर आहे त्याच्यापेक्षा उंची वाढवली तर निश्चित पद्धतीनं याच्याहीपेक्षा गावं पाण्याखाली जातील आणि कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्ह्याचे प्रचंड नुकसान होईल। या संदर्भात हे जमिनीचं हस्तांतरणाचे जे संपादनाचं काम चालू केलं आहे त्याला स्थगिती द्यावी आणि हे धरण होऊ नये, 524 मीटर उंची होऊ नये या संदर्भात मी आज पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे या ठिकाणी आज हा मुद्दा मांडला। कर्नाटकातील अलमट्टी या ठिकाणी या अलमट्टीची उंची आता ते 524 मीटरपर्यंत वाढवणार आहे, म्हणजे साधारणतः 5 मीटरची उंची आणखी वाढवणार आहे। परंतु 517 मीटरला सांगलीमध्ये बॅकवॉटर कसबे डिग्रजपर्यंत पोहोचत असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे। त्यामध्ये अलमट्टीने ही उंची वाढवून द्यायला नाही पाहिजे। यासाठी प्रशासनाने सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे आणि सुप्रीम कोर्टातून या ठिकाणी याचिका दाखल करून न्याय घेतला पाहिजे आणि मग या ठिकाणी पूरग्रस्त लोकांना नदीकाठच्या भागांना दिलासा मिळेल। या ठिकाणी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत। दरम्यान अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंबंधी सत्ताधारी आणि विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। कर्नाटक राज्य आणि आपलं राज्य यांची चर्चा सविस्तर यापूर्वी वेळोवेळी झालेली आहे। त्या अलमट्टी धरणातलं पाणी किती ठेवायचं आणि किती नाही याच्याविषयी ज्यावेळी पूर येतो त्यावेळी नियमन करण्याची व्यवस्था आपण निर्माण केलेली आमचं सरकार होतं त्यावेळी। त्यामुळं त्याचा धोका धरणाचा धोका मागं होतो अशी ही जी वंदता होती ती आमच्या नियोजनामुळे पूर्णपणाने कमी झाली। सर आता प्रश्न आहे तो जास्त उंची धरणाची वाढवली तर कर्नाटकचं स्टोरेज वाढेल, त्या वाढलेल्या उंचीचा परिणाम किती होतो हा जलसिंचन विभागाने अभ्यास करणं आवश्यक आहे। मागच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की एवढी कमी उंची असताना सुद्धा सांगली आणि इतर भागामध्ये पुराचा धोका या ठिकाणी होऊ लागला। पण काल आपण पाहिलं असेल की विधानसभेच्या चर्चेमध्ये शिवसेनेचे आमदार श्री नरके यांनी ही मागणी केलेली आहे की केंद्र सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि त्या उंची वाढीला या ठिकाणी स्थगिती द्यावी। आणि आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी आम्ही जी मागणी केलेली आहे केंद्र सरकार त्याच्यावर विचार करेल, कारण की कोणाची उंची वाढत असताना या ठिकाणी कोणाचं नुकसान होईल असे प्रकल्प होऊ शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।